गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलेल्या म्युझिक लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सच्या ओव्हरडोसनं 2 कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने तरुण आणि तरुणी उपस्थित होते। या प्रकरणी वनराई पोलिसांनी 6 जणांना बेड्या ठोकल्यात। यामध्ये ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्या आनंद पटेलला कल्याण परिसरातून अटक करण्यात आली आहे। या तरुणांना नेमके कुठलं ड्रग देण्यात आलं होतं तसंच ते कुणी पुरवलं होतं याचा आता पोलीस तपास करतायत। सदर कार्यक्रमाच्या दरम्यान 3 मुलांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं होतं। त्यापैकी 2 जे मुलं आहेत त्यांची डेथ झालेली आहे आणि एक जे आहे ते ॲडमिट आहेत। वनराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंतच्या तपासामध्ये आपण एकूण 6 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि सदर जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याचा जो तपास आहे पुढे सुरू आहे। विहान उर्फ आकाश समाल जे या कार्यक्रमाचे आयोजक होते त्यांना अटक करण्यात आली आहे। यासोबतच सनी विनोद जैन जे नेस्को इव्हेंट व्यवस्थापनाशी संबंधित आहेत आणि सुरक्षा विभागाशी संबंधित बालकृष्णन कुरूप यांना देखील या ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे। यासोबतच प्रतीक पांडे, आनंद पटेल, रौनक खंडेलवाल या तिघांना देखील या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। दरम्यान गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हे लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती। या कॉन्सर्टमध्ये तरुण आणि तरुणी तसंच विद्यार्थी यांचा सहभाग होता। काही तरुण आणि तरुणींकडून ड्रग्सचं सेवन करण्यात आलं होतं। ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। वनराई पोलिसांकडून या संदर्भात 6 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी मृत विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने आता तपासणीसाठी पाठवलेत।